श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या एक दिवस आधी छोटी दिवाळी साजरी केली जाते. या दिवसाला नरक चतुर्दशी असंही म्हणतात. हिंदू धर्मातील सण उत्सवांमध्ये दिवाळीला विशेष असं महत्त्व आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी आणि धनत्रयोदशीच्या एक दिवसानंतर म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. 5 दिवसापर्यंत सुरू राहणाऱ्या या दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाच्या पर्वाला चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. शास्त्राच्या माहितीनुसार दिवाळीच्या आधी करण्यात आलेल्या साफसफाईचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर 16,000 महिलांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. त्यानंतर देवलोकांनाही स्वतंत्र केले. याच आनंदासाठी सर्वत्र दिवे उजळवून उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी श्रीकृष्ण, हनुमान आणि यमदेवाची देखील पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी दक्षिण भारतामध्ये वामन पूजा देखील केली जाते. असे म्हणतात की बळीला भगवान विष्णूने वामन अवतारात दरवर्षी त्याच्याकडे पोहोचवण्याचा आशीर्वाद दिला होता. त्यामुळे याच कारणामुळे वामन पूजा केली जाते. बळी म्हणाले, हे भगवान, तुम्ही अश्विन कृष्ण त्रयोदशीपासून अमावस्येच्या अवधीत माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहे, म्हणून जी व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी या दिवशी दीपदान करेल त्या व्यक्तीला मी यातना होऊ देणार नाही. ती व्यक्ती दिवाळीमध्ये राज्य करेल, त्याचे घर देवी लक्ष्मी कधीही सोडणार नाही. ही प्रार्थना ऐकल्यानंतर भगवान वामन म्हणाले की राजन, असेही होईल तथास्तु. भगवान वामन यांनी राजा बळीला दिलेल्या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपदानाचे प्रचलन सुरू झाले. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये गुरुवारी आलेल्या नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर यामुळे काय होईल की आयुष्याचं सोनं होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल, भरभराट होईल. तर दिव्याखाली आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे ती कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, हा दिवा नेमका कुठे प्रज्वलित करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता हा जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11च्या आत कधीही प्रज्वलित करता येईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करावा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री 11 पर्यंत कधीही हा दिवा त्यांच्या वेळेनुसार लावावा. तर पहा, आपल्या हातून बऱ्याचदा कळत नकळतपणे अशा काही चुका होतात की त्या अक्षम्य असतात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग आपल्याला म्हणा किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही अनेक प्रकारच्या त्रासाला, संकटांना सामोरं जावं लागतं. पण आधी व्हिडिओमध्ये मी एका कथेद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला की या दिवशी तुम्हाला दीपदान करून तुमच्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये, तुमच्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं, म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी हे दीपदान आपल्याला करायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर बाहेरील बाधेचा, नकारात्मक शक्तीचा प्रभाव होतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीवरती वारंवार संकट येत असतात. मग जसं की आजारपण असतात किंवा अचानकपणे त्यांचा कुठे बाहेर गेल्यानंतर ॲक्सिडेंट होतो आणि वारंवार या गोष्टी घडू लागल्यानंतर मग आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. कारण हे जे काही दोष त्यांच्या भोवती आहेत ते कसे नाहीसे व्हावेत आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण कसं करावं हा आपल्याला मार्ग सुचत नाही. पण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांमुळे आपल्याला त्याचे लाभ होतात आणि आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी येते, घराची भरभराट होते. जेही नकारात्मकता, जेही दोष आपल्या घरामध्ये आहेत ते नाहीसे होतात. म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे. तर नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं असतं, कारण या दिवशी दिवाळीचं पहिलं स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान केलं जातं. अभ्यंग स्नान तसं तर नेहमी करायला हवं, पण नेहमी काही गोष्टी करणं शक्य नाही. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने का होईना आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे. त्यासाठी उटण्याचा वापर केला जातो. घरीच उटणं तयार केलं जातं किंवा विकतचं वापरलं जातं. तर ते उटणं लावायचं. त्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही शुभ वस्तू टाकून अंघोळ करायची आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्या देवांना देखील आपल्याला अभ्यंग स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय करण्यापूर्वी काय करायचं की घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची. दिवे लागणीनंतर आपण तसंही घराची स्वच्छता करत नाही, कारण ती लक्ष्मीच्या येण्याची वेळ असते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण घरासमोरील अंगणामध्ये दिवे लावतो, ते दिवे लावायचे. तुळशीसमोर दिवा लावायचा. त्यानंतर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे किंवा पाट टाकून बसा. आणि कोणतीही सेवा किंवा उपाय अग्नीच्या साक्षीने होते, त्यामुळे देवघरासमोरील दिवा जर शांत झाला असेल तर तो प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्ही नवीन मातीची पंती वापरू शकता. दिवाळीच्या निमित्ताने आपण नवीन पंत्या खरेदी करून आणतोच. किंवा तुम्ही थोडीशी कणिक घ्यायची आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि कणिक मळून घ्यायची आणि याचा एक दिवा तयार करायचा. बघा, या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजे या कणिकमध्ये मीठ टाकायचं नाही, कारण अळणीच दिवा आपल्याला तयार करायचा आहे. आणि हळद यासाठी टाकायची की गुरुवारी नरक चतुर्दशी आलेली आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो. जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे, मग तो कणकेचा असेल किंवा मातीची पंती असेल. आता यामध्ये काय करायचंय, मोहरीचं तेल टाकायचंय. मोहरीचं टाका किंवा तिळाचं तेल. मोहरीचंही तेल नाही, तिळाचंही नाही, तर तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे. आता या दिव्यामध्ये वात कोणती घालायची, तर पहा, नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे. म्हणूनच आपल्याला दिव्यामध्ये 4 जोडवाती टाकायच्या आहेत. 2 वातींची एक वात करायची. एक वात सगळ्यात आधी एका दिशेला टाकायची, त्यानंतर 3ही दिशेला, अशा प्रकारे 4 दिशेला 4 वातीचं टोक होईल अशा पद्धतीने तो चौमुखी दिवा जो आहे तो तयार करायचा आहे. आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. तर तुम्ही कणकेचा दिवा घेतला असेल तर विड्याची जोड पानं तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही पिंपळाचं पान घेऊ शकता. आणि जर तुम्ही मातीची पंती वापरणार असाल तर मग तुम्ही या खाली एखादी प्लेट घेतली तरीही चालेल, कारण कणकेचा दिवा हा चिटकून बसतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचं विसर्जन देखील करायचं असतं. म्हणून मग तुम्ही विड्याचं पान शक्यतोवर कणकेच्या दिव्यासाठी घ्या आणि मातीच्या पंतीसाठी तुम्ही प्लेट वापरली तरीही चालेल. आता सगळ्यात आधी आपल्याला खाली काय करायचंय, उद्या गुरुवार असल्याने हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. थोडीशी हळद घ्यायची, त्याला पाण्याने ओलं करायचं आणि स्वस्तिक काढायचं. मधोमध 4 बिंदू, साईडला 2 उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत. आता त्यावरती आपल्याला थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत, पसरून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही हळदीने स्वस्तिक काढण्याऐवजी तांदळाला हळदीने पिवळं करून या तांदळाने स्वस्तिक शुभचिन्ह काढू शकता, असंही तुम्ही करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही करा. त्यावरती हा जो दिवा तुम्ही घेतलेला आहे, कणकेचा किंवा मातीची पंती, जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे तो ठेवायचा आहे. हा चौमुखी दिवा आहे. या दिव्याला आपल्याला सगळ्यात आधी प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर या दिव्याची आपल्याला देवघरासमोरच पूजा करायची. हळदी कुंकू अक्षदा धूप ओवाळून घ्यायचं, एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तो दिवा जो आहे तो तिथून उचलायचा आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवा, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून, कारण आपण टॉयलेट बाथरूम मध्ये कोणतीही पूजा विधी वगैरे करत नाही. आता सगळीकडे हा दिवा फिरून झाल्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते उघडं करायचं आणि त्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. आता मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवत असताना हा दिवा कोणत्या दिशेला ठेवायचा, तर हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते की नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाचा दिवा लावला जातो. याआधी धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण यमाचा दिवा लावला होता, पण नरक चतुर्दशीला सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये यमाचा दिवा पेटवला पाहिजे. दिवा लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मृत्यूचे भय राहत नाही. तसंच हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तुम्ही डाव्या साईडला ठेवा, उजव्या साईडला ठेवा असं काही नाही. फक्त तुम्ही हा दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला ठेवायचा, म्हणजे घरासमोरील जी दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा. आणि त्यानंतर प्रार्थना करायची की यमदेव नरकाचे दरवाजे बंद करा, आमचं आरोग्य चांगलं ठेवा, असं म्हणून यमराजांचीही पूजा केली जाते आणि घरामध्ये दिवे लावले जातात. तर आता हा दिवा आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवलेला आहे. तुमचे फ्लॅट सिस्टीम असेल तरी देखील एका साईडला हा दिवा ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे. ते तांदळाच्या डब्यात टाकायचे नाही, कारण हे यमदीपदान आपण केलेलं आहे. जिथे किडे कीटक मुंग्या वगैरे हे तांदूळ खाऊन घेतील. कणकेचा दिवा देखील झाडाखाली टाकून द्यायचा. जर तुम्ही मातीची पंती वापरलेली असेल तर ती मातीची पंती परत वापरायची नाही, तिचं देखील आपल्याला विसर्जन करायचं. एक तर ती तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करून टाका किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ती दाबून द्या, कारण यमदीपदान केलेला दिवा कोणत्याही पूजेमध्ये शुभ कार्यासाठी वापरले जात नाही. म्हणून तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे
गुरुवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला असा हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली ही वस्तू ठेवायची, जेणेकरून तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल, घराची भरभराट होईल. म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला दीपदान करायचं आहे आणि तेही यमराजांसाठी. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.